खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। जुन्नर येथील सुरंगस्फोट प्रकरणी गौण खनिज माफिया संजय जयस्वाल व संतोष मोरेंविरोधात पीडित वृद्धाच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस प्रशासन या गौण खनिज माफियांच्या कधी मुसक्या आवळणार याकडे तालुक्याचं लक्ष लागून आहे। पोलीस प्रशासनाबरोबरच महसूल प्रशासनाने देखील या गौण खनिज माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे। जुन्नर येथील खाणींमध्ये सुरुंग लावल्याने त्यातील भल्या मोठ्या दगडाने गावातीलच एक वृद्ध गंभीर जखमी झाला होता। त्यांच्यावर धुळ्यातल्या खासगी हॉस्पिटलमध्ये डोक्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली। त्यामुळे या घटनेची गंभीरता लक्षात येते। मात्र उशिराने का होईना तालुका पोलिसांनी या गौण खनिज माफियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। आता मात्र त्यांच्या अटकेची आणि महसूल प्रशासनाच्या कारवाईची जुन्नर ग्रामस्थांसह तालुक्यातल्या जनतेला प्रतीक्षा आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून
आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील तापी नदी पात्रात गावातील 2 मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। घरगुती वादातून वडिलांनी बहीण आणि भावाला नदीत फेकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत थाळनेर पोलीस ठाण्यात पुन्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। या संदर्भात शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावाच्या हद्दीत भुईकोट किल्ल्याजवळ अमरधाम आहे। या अमरधाम समोर तापी नदी पात्र असून या नदी पात्रात सायंकाळच्या सुमारास बहीण आणि भावाचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले। ही घटना गावात वाऱ्यासारखे पसरताच गावकऱ्यांनी नदी परिसरात गर्दी केली होती। गावातील काही तरुणांनी पाण्यात उतरून दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले। त्यांना थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी गुलाब पाटील यांनी दोघांना तपासून मृत घोषित केले। कार्तिक सुनील कोळी वय 5 आणि चिमू सुनील कोळी वय 3 राहणार थाळनेर अशी दोघांची नावे आहेत। थाळनेर कुंभारटेक येथील सुनील नारायण कोळी यांची ही मुले असून पोलिसांनी आरोपी पित्यास ताब्यात घेतले आहे। या घटनेची माहिती मिळताच थाळनेर गावातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली। दोन्ही मुलांचे मृतदेह पाहून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली। रुग्णालयाबाहेर तणाव निर्माण झाल्याने थाळनेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळली। तपासी चक्र फिरवीत ही घटना उघडकीस आणली आहे। पत्नीसोबतच्या घरगुती वादातून सुनील कोळी यांनी पोटच्या मुलाला व मुलीला थेट तापी नदी पात्रात फेकून दिल्याचे उघड झाले आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील अधिक तपास करत आहे। काल दिनांक 4/2/25 रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राहणार थाळनेर यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांचा पती सुनील कोळी याने त्याचे 2 लहान मुले, एक कार्तिक वय 6 वर्ष आणि मुलगी चेतना वय 3 वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे। त्याबद्दल पोलीस स्टेशन थाळनेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 17/25 BNS 103-1 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपी हा दारूच्या व्यसनाचा अधीन होता आणि बायकोने दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्यांनी दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे। त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी मधुकर शिरसाटसह राजकुमार जैन, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य ST चौधरी 82 089 92 833। प्राचार्य BS जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक
रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। तालुक्यातील रजाळे येथे गेल्या 2 महिन्यांपासून वीज वितरण कंपनीकडून चक्क 16 तास विद्युत भार नियमन केले जात असल्याने केवळ 8 तास वीज पुरवठा केला जात असून त्यामध्ये देखील खंड पडत असल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। याबाबत रजाळे ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना वारंवार निवेदन देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच राजू मराठे यांनी नंदुरबार येथील धान्य मार्केट जवळ वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ उपोषणाला सुरुवात केली आहे। सरपंच रजाळे मी आज 4/2/2025 पासून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलो आहे। याचे कारण असं आहे की यांना वारंवार 2 महिन्यापासून वारंवार निवेदन देऊन सुद्धा यांनी आमच्या रजाळ्याकडे दुर्लक्ष केलं आहे। गावाचं वॉटर सप्लाय असो, गावाला लाईट असो किंवा शेतीला वीज पुरवठा असो, यांनी अधिकाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळाने। म्हणून मी आज 4/2/2025 पासून सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ आम्ही पूर्णपणे उपोषणात बसलेलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणात बसण्यात ठाम आहे। उपोषणाला उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे। प्रतिनिधी मनोज बिररी, माझा महाराष्ट्र न्यूज, शहादा। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक, रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।
भिरडाणे येथील संत वैष्णव मेळाव्याला 25 वर्ष पूर्ण झाल्यानं अमृत महोत्सव साजरा करण्यात आलाय। या अमृत महोत्सवाची कीर्तनकार धनराज महाराज यांच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली। या कार्यक्रमासाठी पुण्याहून हरिभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते। या अमृत महोत्सवानिमित्त गावातून पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली। यामध्ये गावातील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जय हरी। भिरडाणे भिरडई तालुका जिल्हा धुळे येथे संत वैष्णव मेळाव्याचे सालाबादाप्रमाणे आयोजन करण्यात आले होते। 25 वर्षापासून वैष्णव मेळाव्याचे नियोजन करण्यात येते आणि या वर्षी 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सव म्हणून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या वर्षी कारल्याच्या कीर्तनाला हरिभक्त पारायण धनराज महाराज पिंपरीकर, पुण्याचे धोंडीराम दादा व महाराष्ट्रातून जिल्ह्यातून अनेक भक्तगण भिरडाणे भिरडई येथे आले होते। कार्यक्रमाचे 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सव म्हणून गावातील महिला भगिनी, भाविक, तरुण मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ, माय माऊली यांनी अतिशय रांगोळी टाकून सुशोभी करून अतिशय उत्साहाच्या वातावरणात भिरडाणे भिरडई येथे संत मेळावा अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला। तरी शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला। यावेळेस अनेक हजारो लोकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला आणि दरवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात 1 ते 3 या तारखेला मेळाव्याचे आयोजन येते। दरवर्षीप्रमाणे हा मेळावा पूर्ण चालू राहील। यावेळेस उपस्थित विठ्ठल पाटील, चतुर पाटील, राजेंद्र पाटील, सचिन पाटील, अतुल पाटील, गावाचे सरपंच स्वतः राजेश पाटील यांनी सर्वांनी मिळून या कार्यक्रमास नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं होतं। या प्रसंगी भिरडाणे गावातील सरपंच राजेश पाटील, हरिभक्त परायण विठ्ठल पाटील, सुखलाल माळी, चतुर पाटील, रवींद्र पाटील, दिलीप पाटील, अरविंद पाटील, सचिन पाटील, भूषण पाटील, अधिकार पाटील, आसाराम पाटील, दिलीप पाटील, अर्जुन पाटील, राजेंद्र पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।
देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेल्या 2 घरफोडींचे गुन्हे देवपूर पोलिसांनी दमदार कामगिरी करत अवघ्या 24 तासातच उघडकीस आणल्याने वरिष्ठांनी देखील देवपूर पोलिसांचं कौतुक केलं आहे। या प्रकरणी देवपूर पोलिसांनी काही मुद्देमाल हस्तगत करत तिघांना गजाआड केले आहे। हरीश उर्फ सनी कैलास चौधरी वय 24, हुकुम रमेश चव्हाण वय 24, कल्पेश यादव कानडे वय 22 वर्ष, तिघेही राहणार विटाभट्टी देवपूर धुळे असं तिघ आरोपींचे नाव असून त्यांच्याकडून आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 3 फेब्रुवारी रोजी विटाभट्टी येथे एक घरफोडी झाली होती। मीराबाई नरहरी सोनार वय 64 वर्ष, मांगदेव बाबा मंदिरच्या मागे देवपूर या ठिकाणी 3 तारखेला घरफोडी झाली होती। त्याच्यामध्ये 10,000 रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने असे 61,000 रुपयाची चोरी झाली होती। पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील व त्यांचे शोध पथकातील अंमलदार तसेच LCBच्या सहकार्याने CCTV फुटेज चेक करून तसेच गोपनीय माहिती काढून गुप्त माहिती काढून 3 संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर ती घरफोडी उघडकीस आलेली आहे। संशयित आरोपीची नावं आहेत हरीश उर्फ सनी कैलास चौधरी वय 24, हुकुम रमेश चव्हाण वय 24 आणि कल्पेश यादव कानडे वय 22। ही कामगिरी पोलीस अधीक्षक माननीय श्री दिवरे साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे आणि याबरोबरच त्यांच्याकडून अजून एक गुन्हा उघडकीस येणार आहे। त्यात बॅटरी जप्त करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात देवपूर पोलिसांच्या पथकाने केले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।
मजुरी वाढवून मिळावी या मागणीकरिता धुळ्यातल्या पॉवरलूम कामगारांनी संप पुकारला आहे। त्यामुळे धुळ्यातल्या पॉवरलूम कारखान्यांचा आवाज बंद झाला आहे। याबाबत कामगारांनी शहराच्या विविध भागातून रॅली काढत मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून पॉवरलूम मालकांकडे मजुरी वाढवून मिळावी यांसह विविध मागण्यांसाठी खान्देश रहेबर पॉवरलूम मजदूर युनियनच्या वतीने मागणी करण्यात आली होती। मात्र पॉवरलूम मालकांनी मागणी मान्य न केल्याने पॉवरलूम कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारत शहरातून रॅली काढली आहे। आज खान्देश रहेबर पॉवरलूम मजदूर यूनियन की जानिब से मेरे साथ हमारे अध्यक्ष सादिक भाई अंसारी और उपाध्यक्ष राजू शेख लीडर और हमारे यूनियन के तमाम सदस्य और कामगार की जानिब से हमारी 25 पैसे की जो डिमांड थी, जो मांगनी थी, वो मांगने के लिए आज हमने निम्बिया के खेत पास से रैली का आयोजन किया था। और रैली का आयोजन जो था तो मारुति मंदिर पास से रात रानी होटल नंदी रोड से अपने मच्छी बाजार से माधोपुरा मौलवीगंज होते हुए वापस 80 फुटी रोड और भोला बाजार पास समाप्त करने की आज हमारा रैली का आयोजन था। हमारी पिछले 4-5 दिन से एक ही डिमांड चल रही है कि पिछले 1.5 महीने से हमने हमारे जो मालकान लोग थे इनको जबानी भी और निवेदन के जरिए भी आगाह किए थे कि भाई हालात इतने खराब चालू है, आज महंगाई आसमान छू रही। इस महंगाई को देखते हुए आज हर कामगार परेशान है, हर मजदूर परेशान है। इस मजदूर को उसकी मजदूरी बढ़कर मिलनी चाहिए। तो हमने इस तहत उसको 25 पैसे मजदूरी बढ़कर मिलनी चाहिए, ऐसी डिमांड हम लोग ने मालकान लोग से की थी। मगर आज तक उन्होंने हमें इसको बोले में ऐसा कोई ठोस जवाब नहीं दिया कि जिससे हम मजदूरों को कॉपरेट कर सके कि नहीं यार, मालकान ने हमको जवाब दिया। तो तमाम धुलिया शहर के जितने भी पॉवरलूम मालकान है, हम यूनियन की जानिब से यही गुजारिश करते हैं कि हालात जो भी हो, जैसी भी हो, हम उस चीज़ समझ रहे कि भाई आज मंदी मंदवाड़े का टाइम है, लेकिन आज महंगाई भी आसमान छू रही, तुम वो चीज़ को भी नज़रअंदाज नहीं कर सकते। तो आप लोगों से यही रिक्वेस्ट है, यही गुजारिश है कि भाई 25 पैसे की जो हमारी जो मांग है, ये मांग के लिए आप आपस में एक मशवरा करके और हमको जल्द से जल्द इसके ऊपर खुलासा दो। इतना कह के मैं अपने 2 अल्फाज खलास करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी पॉवरलूम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खान्देश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खान्देश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।